रामकृष्ण हरी. मी नवनाथ काकडे. आज विश्व बँकेट हॉल कुंजीरवाडी आळंदी रोड या ठिकाणी आज हरिभक्त पारायण योगेश नाना काकडे आणि पुष्पलता प्रकाश सावंत यांच्या संकल्पनेतून खरं तर भजनांजली हा भव्य भजन स्पर्धेचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. जवळपास 19 भजन मंडळ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत. आळंदी, कुंजीरवाडी आणि थेऊर या तीनही गावातील प्रमुख भजनी मंडळं या ठिकाणी आपल्या या पवित्र अशा कार्यामध्ये सहभागी झालेले आहेत. जवळपास 292 भजन सभासद या ठिकाणी नोंदवले गेले. मला खरं तर खूप मनापासून अभिमान वाटतोय. हिंदू धर्माची संस्कृती आणि संस्कार जपणारा हा वारकरी संप्रदाय ज्ञानोबा तुकोबांच्या प्रेरणेनं, विचारानं, विठ्ठल रुक्मिणीच्या कुशीमध्ये वावरताना एक रचनात्मक समाजाची निर्मिती करण्याच्या दृष्टीनं सांस्कृतिक आध्यात्मिक व्यासपीठ या ठिकाणी आज उपलब्ध झालेला आहे. या परिसरामध्ये ज्ञानाचा जागर आपण या ठिकाणी अनुभवतोय. ज्ञानार्जनाचा शुद्ध झरा या रूपाने आपल्या सगळ्यांना आज ऐकायला मिळालेला आहे. या स्पर्धेचं आयोजन खरं तर हरिभक्त पारायण योगेश नाना काकडे, पुष्पलता प्रकाश सावंत यांच्या प्रेरणेतून, यांच्या संकल्पनेतून ही साकारलेली एक वेगळी परंपरा ही वारकरी संप्रदायाच्या शिरपेचा तुरा रोवणारी आहे. या ठिकाणी अनेक लोक ह्या कार्यक्रमाचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पार्श्वगायक झेंडा फेम हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर मेश्राम बाबा या स्पर्धेचं परीक्षक म्हणून काम पाहत आहेत. विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती या विठ्ठलाच्या नामस्मरणातून खरं तर या भजन स्पर्धेचा शुभारंभ झालेला आहे. आणि या ठिकाणी हा जो भजन कार्यक्रम ही जी प्रेरणा आहे ती या पुढच्या पिढीला निश्चितपणे प्रेरणादायी ठरेल असा विश्वास मला या ठिकाणी व्यक्त करावा असं वाटतोय. सकाळी 11 वाजल्यापासून अनेक भजन सम्राट या ठिकाणी या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत, याचा आनंद घेत आहेत. ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ही कल्पना मला असं वाटतं, घेईल मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घाली लोटांगण महाद्वारी. आणि महाद्वारामध्ये लोटांगण घातल्याचा आनंद, ती प्रार्थना, तो आशीर्वाद या ठिकाणी लाभल्याचं आज या ठिकाणी मलाही आणि माझ्यासह आमच्या सर्व वारकरी बांधवांना हा आनंद द्विगुणित करत आहे. निश्चितपणे जया जैसे वांशिले तया तैसे पुरवावे याप्रमाणे ह्या वैष्णवांच्या मांदियाळीमध्ये एक सुखद अनुभवाचा आनंद हरिभक्त पारायण योगेश नाना, पुष्पलता सावंत यांनी आम्हा सर्व वैष्णव बांधवांना दिलेला आहे. वारकरी संप्रदायाची प्रथा परंपरा जपण्याचा हा अभिनव उपक्रम निश्चितपणे पुढच्या पिढीला एक तेजस्वी मार्ग देईल. ओम असतो मा सदगमयो तमसो मा ज्योतिर्गमयो मृत्युर्मा अमृतम गमयो. हरि ओम. शांती शांती शांती. या ठिकाणी सर्व वारकरी उपस्थितांना मी मनापासून शुभेच्छा देतोय. सहभागी सर्व स्पर्धकांनाही मनापासून शुभेच्छा देतोय. अनेकांना या ठिकाणी प्रत्येक जणाला या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्याला तितकाच तो मान सन्मान किंवा तितकाच पारितोषिक देण्याची वृत्ती या ठिकाणी आपल्या सगळ्यांना निश्चितपणे वाटत आहे. परंतु स्पर्धा म्हटल्यानंतर 1, 2 आणि 3 असं तृतीय क्रमांकाची 3, प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे 3 पारितोषिक या ठिकाणी आहेत. पहिलं पारितोषिक हरिभक्त पारायण बाबासाहेब काकडे यांच्या वतीनं 11,111 रुपयाचं. दुसरं पारितोषिक स्वतः मी नवनाथ तुकाराम काकडे माझ्या वतीनं 7,777 रुपये. आणि तिसरं पारितोषिक 5,555 रुपयाचं हरिभक्त पारायण आनंद महाराज तांबे यांच्या वतीनं आयोजित आहे. ही जरी 1, 2, 3 ही पारितोषिकं या ठिकाणी दिली गेली असतील तरी सहभागी होणाऱ्या जे 19 भजन मंडळं या ठिकाणी सहभागी झालेली आहेत, त्या प्रत्येक भजन मंडळाला हार्मोनियम, पेटी, पखवाज आणि 10 टाळ असं भजन साहित्य या ठिकाणी देण्याचा ही अभिनव प्रयोग आहे. प्रत्येकानं ज्याने सहभागी झालेले आहेत त्यांना प्रत्येकाला या ठिकाणी हे देण्याचा प्रयत्न हरिभक्त पारायण योगेश नाना काकडे, पुष्पलता प्रकाश सावंत यांच्या वतीनं करण्यात आलेला आहे. या ठिकाणी खूप आनंदाचा हा क्षण आहे आणि या क्षणी मी या सर्व वैष्णव बांधवांच्या वतीनं उपस्थित सर्व माळकरी परंपरेच्या जतन करणाऱ्या माझ्या सर्व माळकरी, टाळकरी वारकऱ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. अकल्प आयुष्य व्हावे तयाकुळा,
माझी या सकळा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी या विष्णुदासा भाविकासी, नामा म्हणे तया सावे कल्याण, जयामुखी निदान पांडुरंग, जयामुखी निदान पांडुरंग. रामकृष्ण.